नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे मुंबईसाठी महत्त्वाची, कारण मध्य रेल्वेची वाहतूक आज विस्कळीत झालेली आहे. जरी पूर्ण क्षमतेने अजूनही लोकल सेवा सुरू झाली नसली तरी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि महिलांसाठी लोकल सेवा सुरू आहे. आणि मध्य रेल्वेची ही सेवा आता सध्या विस्कळीत झाली. याचं कारण म्हणजे अंबरनाथ बदलापूर दरम्यान इंजिन बंद पडलेलं आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. इंजिन दुरुस्तीच्या कामाच्या वेळेला हे इंजिन बंद पडलेलं आहे. साहजिकच आज कोणताही सुट्टीचा दिवस नाही आहे आणि आठवड्याचा कामाचा दिवस आहे. आणि अशा वेळेला अगदी ऑफिसला जाण्याच्या म्हणजे ऑफिस टायमिंगच्या वेळेला ही लोकल बंद पडलेली आहे आणि त्यामुळे पुढच्या लोकलला सुद्धा उशीर होणार आहे. आता सध्या अर्थातच दुरुस्तीचं काम सुरू आहे, मात्र अजून तरी वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे मुंबईकडे जे सगळे अंबरनाथवरून येणारे अंबरनाथ आणि त्याच्या पुढच्या ठिकाणाहून येणारे सगळे चाकरमाने असतील त्यांना मात्र खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. अजूनपर्यंत पूर्ण क्षमतेनं लोकल सेवा सगळ्यांसाठी सुरू झालेली नाही आहे. जे अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी, त्या पुरुष प्रवाशांसाठी आणि महिलांसाठी काही ठराविक वेळेमध्ये ही सेवा सुरू आहे. मात्र आत्ताची जी बातमी आहे त्यानुसार आत्ताच सध्या तरी अंबरनाथ बदलापूरच्या दरम्यान इंजिन बंद पडले, त्यामुळे अर्थातच वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत, कारण लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचं सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलं होतं आणि आता पश्चिम रेल्वेनं 29 तारखेपासून सगळ्या फेऱ्या लोकलच्या सुरू करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. सध्या 1201 लोकल फेऱ्या पश्चिम रेल्वेवर सुरू आहेत. 29 जानेवारीपासून एकूण लोकलच्या फेऱ्या 1367 होणार आहेत. कोविड पूर्व काळात 1367 लोकल धावत होत्या. सध्या पश्चिम रेल्वेवर अतिआवश्यक वर्गातल्या 11,50,000 प्रवासी प्रवास करतायत, तर मध्य रेल्वेवर सुद्धा 29 जानेवारीपासून 1685 लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर 1580 ट्रेन चालवल्या जात आहेत. अर्थातच प्रत्येक जण प्रयत्न करताय ते म्हणजे लोकल कधी लवकरात लवकर सुरू होईल आणि अशीच अपेक्षा आहे सर्वसामान्य मुंबईकरांची की लवकरात लवकर ही लोकल सेवा सुरू व्हावी. पुढची बातमी आपण बघणार आहोत. दिलासा देणारी बातमी आहे मुंबईकरांना, कारण प्रजासत्ताक दिनी म्हणजे काल मुंबईतल्या कोरोना संदर्भात काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल. कारण गेल्या 24 तासात मुंबईत 347 रुग्ण आढळून आलेत. ही आतापर्यंतची नीचांकी संख्या आहे, तर मृतांचा आकडा सुद्धा कमी झालाय. मुंबईमध्ये काल कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झालाय, तर राज्यात कोरोना मृत्यू आणि नवीन रुग्णांचं प्रमाण यामध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. 47 रुग्ण जे होते त्यांचा मृत्यू झालेला आहे. आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात राज्यामध्ये 2405 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 2106 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. प्रणाली, खरोखरच खूप मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण एकीकडे आपण बघतोय सगळं अनलॉक साठी आता प्रयत्न सुरू आहेत, लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि अशा वेळेला सगळ्यात धास्ती होती ती म्हणजे रुग्णसंख्या वाढीची. पण रुग्णसंख्या जर इतकी आता या तऱ्हेनं कमी होत असेल तर नक्कीच ती गुड न्यूज आहे. अगदी खरं आहे केतकी, ज्या वेळेला लोकल ही सर्वांसाठी सुरू करायची असा विचार जेव्हा जेव्हा बोलला गेला त्यावेळेला कोरोना रुग्णांच्या वाढीची भीती व्यक्त केली गेली. परंतु जर आपण आता गेल्या आठवड्यातली आकडेवारी बघितली तर ही आकडेवारी गेला आठवडाभर नव्या रुग्ण मुंबईत आढळून येणाऱ्यांची आकडेवारी जी आहे ती 500च्या आत आहे आणि काल तर आपण जर बघितलं तर ती 350 पेक्षाही खाली गेलेली आहे. जेव्हापासून कोरोनाचा कहर मुंबईवर झालेला होता तेव्हापासूनची आत्तापर्यंतची म्हणजे गेल्या 7-8 महिन्यातली आत्तापर्यंतची ही सगळ्यात कमी आकडेवारी आहे नवे रुग्ण आढळण्याची. आणि मृत्यू संख्या जर आपण बघितली ती सुद्धा 6वर आलेली आहे, 1 अंकी आकड्यावर आली आहे. महापालिकेला असे किंवा सर्वसामान्य मुंबईकरांना असेल ही आकडेवारी 0वर जावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. मुंबईकर सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. परंतु आता हळूहळू मुंबईकरांचं जनजीवन जे आहे ते सर्वसामान्य पदाला येऊन पोहोचलेलं आहे आणि त्यात केवळ लोकल सेवा जी आहे ती जी महत्त्वाची सेवा आहे ती अजून सुरू व्हायची आहे. पण ती सुरू होण्याच्या दृष्टीनं सुद्धा ही आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे, मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. त्याचबरोबर शासन यंत्रणा जी आहे, प्रशासन यंत्रणा जी आहे त्याला सुद्धा कुठे ना कुठे ते जे काम करतायत त्या कामाची पोचपावती मिळणारी आहे असं आपल्याला म्हणता येईल.
मुंबईकर आणि त्याचबरोबर लसीकरण सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे एकूणच ही आकडेवारी मुंबईच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दिलासादायक आहे आणि आपण योग्य दिशेनं चाललेलो आहोत याचं सुद्धा ते द्योतक आहे असं आपल्याला म्हणता येईल. एकूणच आपण कोरोना कमी करण्यात हळूहळू यशस्वी होत आहोत. त्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. केतकी अगदी, आणि अशीच ही संख्या आणखी कमी होत राहो अशीच सगळ्यांची अपेक्षा असेल. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. पुढची बातमी आहे सगळ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची राज्यातल्या, कारण राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यांमधल्या शाळांमध्ये आजपासून 5वी पासूनचे वर्ग भरणार आहेत. विविध जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करायला टप्प्याटप्प्यानं परवानगी दिली आणि त्यानंतर आता आजपासून राज्यातल्या 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार बहुतेक जिल्हा परिषदांनी आता वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, तर काही स्थानिक प्रशासनांनी 1 फेब्रुवारीपासून वर्ग सुरू करणार असल्याचं निश्चित केलंय. मुंबईतल्या शाळा मात्र 27 जानेवारीपासूनही सुरू होणार नाहीये असं दिसतंय. यापूर्वी राज्यातल्या 9वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले. 23 नोव्हेंबरपासून ही परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आता मुंबई पुण्यातल्या शाळा कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं. यानंतरची बातमी आहे सांगलीमधून. सांगलीतल्या वाळवा तालुक्यातल्या साठपेवाडीमध्ये ग्रामस्थांनी चक्क मगर खांद्यावर नेली आणि वनविभागाकडे सुपूर्द केली. कृष्णेकाठी अजस्र मगरींचं दर्शन होतंय, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये अगदी दहशतीचं वातावरण आहे. साठपेवाडी इथे ग्रामस्थांना सोमवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला तब्बल 10 ते 12 फूट अजस्र मगरीचं दर्शन झालं. ग्रामस्थांनी आणि गावातल्या युवकांनी 2 तास अथक प्रयत्न केले आणि या मगरीला जेरबंद करून वनविभागाच्या हवाली केलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या नगरीला मग नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. महाकाय अशी ही मगर होती. साहजिकच ही जेव्हा दिसली असेल तेव्हा थरकाप उडाला असेल सगळ्यांचा. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल. आसिफ, एवढी मोठी मगर आहे आणि जेव्हा ती दिसली असेल तेव्हा तर नक्कीच सगळे ग्रामस्थ घाबरले असतील. खांद्यावरून तिला वनविभागाला सुपूर्द करण्यात आलं. नेमकं काय घडलं होतं? काय सगळं, कसा हा सगळा प्रकार होता? केतकी वाळवा तालुका हा कृष्णा नदीच्या काठावर येतो आणि तिथं सापटेवाडी हे गाव हे कृष्णा नदीच्या काठेकडे असल्यामुळं मगर ज्या काही शेतातून वावरून येतं ती गावात आली होती. आणि ज्यावेळी ते मुलांनी बघितले त्यावेळी थोडा बहुत घाबरलेले होते, कारण का त्यांना माहित आहे की नदीकाठी मगर आल्यानंतर काय उपाययोजना कराव्या लागतात आणि कशा पद्धतीने परिस्थिती हाताळावी लागते. त्यामुळे तिथल्या काही नागरिकांनी त्या पुढाकार घेतला, कारण का मगर जोपर्यंत मगर वन अधिकारी येतील तोपर्यंत मगर काही कोणाला चावेल किंवा काहीतरी इजा होईल ह्या दृष्टिकोनातून त्या मगरीला तोंड मारण्यात आलं काही लोकांनी आणि त्या मगरीला उचलून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत करण्यात आलं. आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आपल्या या नदीकाठी मगरी आहेत, त्यामुळे तुम्ही सतर्क राहा आणि योग्य रीतीने हाताळून त्या मगर त्या वन अधिकाऱ्यांना सोबत करण्यात आली. केतकी, धन्यवाद आसिफ या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर पुढची बातमी आहे वाशिममधली, कारण वाशिममध्ये जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि आमदार गोपी किशन बाजोरिया यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला. गुंठेवारीची शेतकऱ्यांची समस्या निकाली काढण्यावरून चर्चा सुरू होती आणि या दरम्यान आमदार राजेंद्र पाटणी इथे आले. त्यानंतर मी गुंठेवारी सुरू होऊ देणार नाही असं सांगितल्यामुळे भावना गवळी आणि पाटणी यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण ते नंतर निवळलं. शहरात आत्ता तरी शांतता आहे. आम्ही दरवाजात प्रवेश केल्यानंतर बिल्डिंगच्या इमारतीच्या प्रवेश केल्यानंतर खासदारांनी आवाज दिला, पाटणी इकडे या. मी बाजूला घेतलं आणि माझ्यावर ज्या सुटल्या असभ्य भाषेत बोलायला लागल्या, मी बघून घेईन, मी तुमच्यावर कारवाई करेन, मी तुमची CBI मध्ये तक्रार करेन, मी असं करेन, मी तसं करेन. काय विषय होता, संतुलन का गेलं हे समजलं नाही. पण एखाद्या सभ्य लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारच्या बोलण्याची वागण्याची अपेक्षा नसते. शेतकरी आमच्याकडे वाशिमची गुंठेवारी ही सुरू व्हावी, कारण गेल्या 7-8 वर्षापासून ही गुंठेवारी सुरू नसल्यामुळे अनेक लोकांना, अनेक या ठिकाणच्या नागरिकांना त्रास होतो आहे आणि त्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या मातीमोल त्यांना दुसऱ्यांना विकाव्या लागून राहिलेल्या आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्याकडे ते मागणी करण्यासाठी आणि ती निवेदन घेऊन आमच्याकडे त्या ठिकाणी आले होते. तर तेवढ्यात
त्या ठिकाणी आमदार आलेत आणि त्यांनी म्हटलं मी गुंठेवारी चालू देणार नाही, अभद्र शब्दामध्ये त्या ठिकाणी माझ्यासोबत हुज्जत घातली. एक महिला म्हणून माझ्यासोबत अशी हुज्जत घालणं हे योग्य नव्हतं आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा मी माझा काय आहे तो रिपोर्ट देते आहे. आपण बघतोय या दोन्ही लोकप्रतिनिधींमध्येच इथे वाद सुरू झाला होता. यानंतर बातमी आहे दिल्लीच्या आंदोलनाबद्दलची. दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून सुरू असणारं शेतकरी आंदोलन काल अखेर चिघळलं. ट्रॅक्टर घेऊन शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर जाऊन आपला निषेध नोंदवला, पण या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. काही ठिकाणी आंदोलक शेतकरी लाल किल्ल्याच्या वर सुद्धा चढले, तर काही ठिकाणी भारताच्या तिरंगा ध्वजाला हात घालण्यात आला आणि त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचं पिवळं निशाण फडकवण्यात आलं. त्यामुळे कालच्या प्रजासत्ताक दिनावर या आंदोलनाच्या घटनेमुळे अक्षरशः विरजण पडलं. काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला, अश्रुधूरही सोडावा लागला. ट्रॅक्टर रॅली दरम्यान ज्या भागात हिंसाचार घडला तिथल्या काही भागात इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. गाझीपूर, सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर ही सगळी हिंसा सुरू होती. मुबारका चौकाजवळ एक बसही जाळण्यात आली. नांगलोई भागात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. काही आंदोलकांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांवरच तलवारी उगारल्या. या सगळ्या आंदोलनामध्ये 83 पोलीस जखमी झालेत आणि 4 गुन्हे दाखल झाले. तर गेल्या अनेक वर्षांपासून शांत असलेल्या पंजाबला पुन्हा अस्वस्थ करू नका अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी केंद्रावर आसूड ओढले. पद्धतीने येणं आणि जाणं या बाबतीत परवानग्या देण्याची आवश्यकता होती. तिथं काही जाचक अटी टाकल्या गेल्या आणि साहजिकच त्याचा प्रतिकार होतो. तो प्रतिकार त्या ठिकाणी झालेला दिसतोय. पण प्रतिकार झाला तरी 55-60 दिवसाचं त्यांचं आंदोलन आणि त्यातला संयम हा नजरेसमोर ठेवून ते हाताळण्याची आवश्यकता असताना या ठिकाणी एका वेगळी भूमिका घेतली गेली आणि त्यामुळं ते वातावरण चिघळलेलं आहे. आज जे काही तिथं घडतंय ते त्याचं समर्थन कुणीच करणार नाही. माझी अपेक्षा अशी आहे की अजूनही केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. या सगळ्या घटकांची वळत असताना एकदम टोकाची भूमिका जी आत्ता घेतलेली आहे ती सोडावी, डायलॉग करावा. राष्ट्र प्रश्नाच्या संबंधी मागण्या असतील त्या मागण्याचा गांभीर्याने विचार करून त्याला अनुकूल असा प्रकारचा निर्णय घ्यावा. बळाचा वापर करून आपण काही करू शकतो असं जर भूमिका घेऊन केलं तर पंजाब हा एकीकडे अस्वस्थ असा पंजाब आपण पाहिलेला आहे. तो पंजाब पूर्णपणानं सावरला आहे. पुन्हा पंजाब हा अस्वस्थतेकडे नेण्याच्या संबंधीचं पातक या मोदी सरकारने करू नये हेच माझं म्हणणं आहे. आणि आझाद मैदानात सुद्धा या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी आंदोलन सुरू होतं. पण आझाद मैदानातल्या आंदोलनात शेतकरी कमी आणि घुसखोरच जास्त होते असं वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं होतं. आणि यावर बोलताना दरेकर यांनी विरोधी पक्षनेते पदाचं अवमूल्यन केलंय असा टोला शरद पवार यांनी लगावलाय. मला कधी कधी माझ्याबद्दल स्वतःबद्दलच वाईट वाटतं. वाईट यासाठी होतं की मी कधी काही विधानसभेतला विधान परिषदेतला विरोधी पक्षनेता होतो. आता विरोधी पक्षनेता उन्हात अनात रात्रंदिवस पाय सुजलेले असताना सुद्धा चालत येणारा शेतकरी व तो आदिवासी असेल कुणी असेल त्या सगळ्यांच्याकडं आपली भूमिका मांडायला येत असताना संयमाने येत असताना विरोधी पक्षनेता हे जर बोलत असतील तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्र विधिमंडळाचं. मला स्वतःलाच कमी फरक वाटतो की मी या पदावर बसलो होतो. त्या पदाचं अवमूल्यन कुठल्या पातळीपर्यंत झालेलं असं. तर देशातल्या राजधानीमध्ये देशाच्या गौरवाच्या दिनी घडलेल्या हिंसाचाराचा शिवसेना निषेध करते. दिल्लीतलं वातावरण बिघडलं याला अहंकारी सरकारच जबाबदार आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. दिल्लीच्या रस्त्यावर अगदी लाल किल्ल्यापर्यंत एक वेगळंच चित्र दिसलं. आंदोलक शेतकरी जे 60 दिवसापासून
सिंधू बॉर्डरवरती बसले आहेत ते ट्रॅक्टरसह आतमध्ये घुसले, लाल किल्ल्यापर्यंत गेले. त्यानं जो गोंधळ घातला, जे अराजक माजवलं, त्याला शब्द नाहीत वर्णन करायला. राष्ट्रीय शर्म ज्याला आपण म्हणतो, लाजिरवाणी गोष्ट आहे सगळ्यांसाठी. तिरंग्याला सुद्धा हात लावण्यात आला. शेतकऱ्यांकडून ही अपेक्षा नव्हती. सरकारनं सुद्धा आत्मचिंतन केलं पाहिजे. फक्त अहंकाराच्या पोटी, अहंकार जपण्यासाठी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना समजून न घेता, त्यांच्या मागण्या समजून न घेता जर 2 महिने ही चर्चा चालू ठेवणं, चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवणं, त्यातून हा संयमाचा बांध जरी तुटला असला तरीसुद्धा या घटनेचं समर्थन करता येणार नाही. त्याची निंदा ही व्हायलाच पाहिजे. राष्ट्राला शिस्त पाहिजे, राज्यालाही शिस्त हवी. देशाची सुरक्षा, सुव्यवस्था याची किंमत देऊन कोणती आंदोलनं होऊ नयेत, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, पक्षाची, शिवसेनेची. दिल्लीच्या आंदोलनानं आजच्या दिवसाला डाग लागलेला आहे, हे मान्य केलं पाहिजे. पण आता ह्याची जबाबदारी कोणी घ्यायची? जर केंद्रामध्ये दुसरं एखाद्या पक्षाचं सरकार असतं तर आज राजीनामा मागितला गेला असता. कोणामुळे घडलं, कोण अपयशी ठरलं, याचा विचार या देशाची सुज्ञ जनता केल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर हा निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या कृतीचा आपण निषेध करतोय आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं ते म्हणाले. आज जे दिल्लीत घडत आहे, इंटरनेट सेवा बंद करावी लागली, शेतकरी लाल किल्ल्यावर चढलेले आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अश्रुधूर आणि लाठीचार्ज सुरू आहे. दिल्लीतलं वातावरण भयावह आहे. या देशातील पंतप्रधानाच्या घराच्या सुरक्षेत वाढ करावी लागते. यापेक्षा लज्जास्पद बाब दुसरी असू शकत नाही. ज्या पंतप्रधानाच्याकडे 60 दिवस शेतकरी विनवणी करत होते की काळे कायदे रद्द करा, परंतु आपल्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे हे सरकार अजिबात चर्चा करायला तयार नव्हते किंवा सकारात्मक तोडगा करण्यासाठी पुढे येत नव्हते. जे काही आज दिल्लीत झालेलं आहे ते मोदी सरकारच्या केलेल्या पापाचं फळ आहे. आणि यानंतर बघूयात एक जरा वेगळी बातमी. कोरोना विरोधातल्या लढाईत फ्रंट वॉरियर असणाऱ्या पोलिसांसाठी गीता धनवडे या मुलीनं एक अगदी उपयुक्त असा शोध लावलाय. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण गीतानं एक खास शिट्टी तयार केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गीता राहते आणि तिच्या या शिट्टीची विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. वाहतुकीला शिस्त लावताना पोलिसांना शिट्टीचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. कोरोनाचा धोका असतानाही पोलिसांना रस्त्यावर थांबून कर्तव्य बजावावं लागतं. पोलिसांना असलेला हा धोका लक्षात घेऊन गीता धनवडेनं संशोधन करून शिट्टीसाठी सुरक्षा कवच तयार केलं. सुरक्षित शिट्टीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. परिणामी गीतानं केलेल्या या संशोधनाची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. इन्स्पायर अवॉर्ड योजनेअंतर्गत तिची विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. माझे काका आहेत, तेही पोलीसच आहेत आणि त्यांचं नाव नागणे काका आहेत. मी त्यांना भेटायला गेलेली तेव्हा त्यांच्या युनिफॉर्मला लावलेल्या लॅनियार्डला शिट्टी होती. तर मग त्या शिट्टीला घेऊन माझी बहीण खेळत होती. मग माझे काका म्हणाले की त्याला वाजवू नको, तुला इन्फेक्शन होईल. मग नंतर घरी आल्यावरती तो इन्फेक्शन वर्ड मला खूप त्रास द्यायला लागला. मग मी त्याच्यावरती खूप विचार केला. मग मला आठवलं की मी त्या शिट्टीसाठी एक सेफ्टी काही करू शकते का. मग मी खूप ऑप्शन काढले. मग त्याच्यावरती मला एक सेफ्टी एन्क्लोजर लक्षात आलं. तर मग मी सेफ्टी एन्क्लोजर बनवलेला आहे शिट्टीसाठी. ह्यामध्ये खूप नाविन्य होतं. आयडिया तिची सोसायटीसाठी खूप युजफुल पण आहे आणि ती एवढ्या लहान वयात आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जे करते किंवा तिच्या मनात जे इनोव्हेटिव्ह आयडिया तिची जी IQ लेवल आहे इनोव्हेटिव्ह आयडियासाठी, त्याबद्दल
आम्हाला खूप अभिमान आहे आणि अशीच प्रगती गीता करेल. पोलीस विभागानं सुद्धा गीताच्या संशोधनाची दखल घेतली. पोलीस आणि नागरिक यांच्यातला संवाद, विश्वास वाढवण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचं ठरणार आहे. इनोव्हेशन इन सायन्स. व्हेरी गुड. जर या चिमुकली असा विचार करू शकते की यांना एवढा कष्ट होतो, यांना इन्फेक्शन होऊ शकतात, याच्यामुळे यांचे घरचे लोकांना इन्फेक्शन होऊ शकतात, तर त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या केस तयार करावा, हे खूप सायंटिफिक विचारसरणी आहे. भारत देशामध्ये संविधानमध्ये, आपल्या राज्यघटनेमध्ये लिहिलेले आहे, मौलिक कर्तव्यामध्ये, की सायंटिफिक टेम्परचा विकास करावा. ठीक आहे, तर हे खूप सायंटिफिक टेम्पर आहे. गीतानं तयार केलेली सुरक्षित शिट्टी प्रत्येक पोलिसापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. या शिट्टीमुळे संसर्गाचा धोका कमी होणार आहे, त्यामुळे सुरक्षित शिट्टी प्रत्येक पोलिसापर्यंत पोहोचायला हवी. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज